राम नारायण राम अशा अनेक पृथ्वी आहेत। सगळे एकाच गाडीतून प्रवास करतात, पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या डब्यावर रिझर्व असे लिहिलेले असते। आणि काही असेही असतात जे 5 मिनिटे आधी येऊन बसतात आणि अत्यंत आरामात प्रवास करतात। जर रिझर्व हा शब्द आहे तर ही पृथ्वी ही रिझर्व असेल, पण कोणासाठी? जे महाशांतीने भरलेले आहे, फक्त त्यांच्यासाठीच का? तेथील वाऱ्याची खासियत अशी आहे, येथे कोणतीही सत्ता तेथे पोहोचते तेव्हा त्यांचे शरीर मधुरतेने हरावून जाते। जसे पाणी फ्रीज मध्ये ठेवले की बर्फ होते, तसेच शांतीच्या प्रत्येक अणुपासून त्या पृथ्वीची रचना झाली आहे। आपली क्षणभराची शांती अनंत काळासाठी बर्फासारखी गोठत आहे। ती पृथ्वी क्षणोक्षणी शांतीने भरलेली आहे। अशा अद्भुत पृथ्वीची कल्पनाही करता येणार नाही। त्या पृथ्वीवर कोणतीही अशांती नाही, लोकही नाही, पण शांती मिळवण्यासाठी महाशांतीच्या चिदानंदाची वादळे वाहत आहेत। तोमर्सची माधता, परमानंदाची अनुभूती, जिथे जसे आहे प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण आहे। जेव्हा आपण कोटीच्या पलीकडे पोहोचू तेव्हा पहा, आपल्यासारख्या अनेक पृथ्वी सापडतील। आपण या कारखान्यात आपले शरीर घडवण्यासाठी आलो आहोत। आपण शांतीच्या शोधात फिरत राहतो, पण ती सापडत नाही। या कारखान्याच्या मदतीने आपली शांती शोधायची आहे। म्हणूनच जर या वस्त्राला अधिक सुंदर बनवायचे असेल तर आपल्या आत असलेल्या सत्तेमध्ये एक सेन्स आहे, आणि त्या सेन्समध्ये एक सेंट आहे। जसे एका सेंटचा एक थेंब एका क्षणात संपूर्ण वातावरण सुगंधित करू शकतो, जर आपण त्या क्षणासारखे वातावरण निर्माण करू शकलो तर या वस्त्रासारखे आपणही तेथे पोहोचताच ते तेजोमय रूप जागृत होईल।